मी शहारे प्रल्हाद मनसाराम, मुख्याध्यापक शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा, तालुका शिरूर, जिल्हा परभणी, महाराष्ट्र ह्या शाळेचा मुख्याध्यापक असून आमच्या शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे आणि या लॅबचे इंचार्ज माझे सहकारी श्री पडोळे सर आणि दुसरे सहकारी श्री उगे सर यांनी अटल टिंकरिंग लॅबमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मॉडेल्स तयार करणे, त्यांची सायंटिस्ट या दृष्टिकोनातून त्यांना तयार करणे असे करत असतात. मी पडोळी बालाजी, शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा या ठिकाणी अटल टिंकरिंग लॅबचा इन्चार्ज माझ्याकडे असून मी त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगतो. मी उगे विजय सिद्धरामप्पा अटल टिंकरिंग लॅबसाठी असिस्टंट म्हणून आहे. तर मी विद्यार्थ्यांना जे काही साहित्य लागतं आहे ते देण्याचं काम मी करत असतो. तर आपण आता सध्या अटल टिंकरिंग लॅबकडे जाऊया. तर सर्वप्रथम आपण एंट्री करत आहोत अटल टिंकरिंग लॅबमध्ये त्याच्या दिशेने. तर हे डाव्या साईडला या ठिकाणी सॅटेलाईट दाखवलेला आहे. पूर्ण अटल टिंकरिंग लॅबच्या दृष्टिकोनातून जी काय माहिती आहे ती सर्व आपण रंगवगैरे केलेली आहे. सिम्बॉल म्हणजे सायन्स, अटल टिंकरिंग लॅब, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स, मेकॅनिकल असं ते अटल टिंकरिंग लॅब त्याकडे आपण चाललो. अटल टिंकरिंग लॅब, शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा, तालुका शिरूर, जिल्हा परभणी. त्या दिवशी पहिली रूम आहे. and sensor. काय करतात मुलांना आपण इंट्रोडक्शन देऊ शकतो. आम्ही अगोदर आय सेन्सर्स आयडिनो युनो यांचा वापर करून इनपुट आउटपुट मोटार यांचा वापर करून तयार केलेले आहे. यांचा उपयोग आपण एखादी वस्तू पुढे ठेवली त्याच्या पाठलाग करतो. काही उपयोग. हिच्या समोर एखादी वस्तू आली दगड होई तर ही जागेवर थांबते व दुसऱ्या मार्गाने जाते. हिच्यामध्ये मोटार व्हील्स
प्रथम आम्ही लॅपटॉपमध्ये ऑब्स्टिकल्स आव्हाने प्रोजेक्ट तयार केला आणि 8 युनिटमध्ये रन केला. इथं आम्ही माझे नाव मी शास्त्रज्ञ आम्हाला मिळालेल्या पुस्तकेनुसार हा ड्रोन तयार केला आहे. त्यासाठी वायफाय कंट्रोलचा वापर केला आणि हा ड्रोन उडवायला तो व्यवस्थितरित्या उडाला. त्याचा उपयोग आपण ज्या जागी जाऊ शकतो त्या तिथे सहजपणे जाऊ शकतो. अजून प्रत्यक्ष या ठिकाणी हा जातो बघायची आपण याला कॅमेरा जोडू शकतो. कॅमेरा जोडल्यावर आपण याला जर चालू केलं तर तो जिथे जातो तिथे आपण लाईव्ह पाहू शकतो. हा डेमो करून जातो. काय आहे ही? त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? काय काय तयार करावं लागतं? हे 3D प्रिंटर आहे. लॅपटॉपमध्ये मी 3D स्केच बनवलो. कार्डमध्ये इन्स्टॉल करणार आहे स्केच आणि हे कार्ड त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार. मग ते त्याच्यामध्ये मटेरियल टाकलं त्याचं तर मग ते 3D प्रिंट बनतं. म्हणजे मूर्ती तयार होते. या आपण टाकलं त्याच्यामध्ये तयार. जय श्री राम. हां पंधरा प्रयोग करायचे. सर्क्युलर मोशन काय येतं? आपण मॅजिक बॉक्स
मॅजिक बॉक्सच्या सहाय्याने सर्क्युलर मोशन पाहू. तुझं काय ऑप्टिकल अवधी कार्डचा प्रोग्राम त्याला आर्डिनो माझ्याकडून आर्डिनो आर्डिनो माझ्याकडून तर आणि त्याचं कनेक्शन तर आपल्या याला लॅपटॉपला जोडलं आहे बरोबर. त्याच्यामध्ये फंक्शन आहे बरोबर आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रोग्राम तयार करायचा असं आहे ना. हे शिकलं असेल ना. हां मुलीनं काय तुमचं काय कोणतं हे प्रयोगाचं नाव काय प्रयोग कोणता आहे तुमचा मुलीनं हां सांगा ना काय काय नाही सांगायचं. हा तुझं काय सर्क्युलर मोशन म्हणजे याच्यासारखंच आहे का वेगळा थोडा प्रयोग आहे सारखाच आहे. ओके चालतं ठीक आहे. हां आणि हा कशाचा प्रयोग आहे हा जहाजाचा आहे. बरं वा छान मस्त. आणि कशावर चालतं आहे म्हणजे हवेत चालतं आहे का पाण्यात चालतं आहे हवेत चालतं आहे का. ओके हवेत चालतं ना. ओके पाण्यातली वेगळी असते बरोबर ना. ते हवेत चालतं आहे ते पंखा लावल्यावर त्याला प्रेशर मिळत असतं बरोबर आहे का नाही. ओके छान मस्त. आणि तुझं काय ठीक ओके चालेल मस्त छान बरं मुलांना फार अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे प्रयोग यायला मांडलेलं बरं का. फंक्शन तुम्हाला येतं आहे बरोबर ना. आणि हे महत्त्वाचं आहे आताच आहे ना. त्याच्यामध्ये इनोव्हेशन आपल्याला जे काय नवीन कल्पना आहे ना त्याच्यातून आपला मिळू शकतो. आणि असे वेगवेगळे प्रयोग असे वेगवेगळे प्रयोग बरं आपल्या मुख्याध्यापकाच्या सान्निध्यातून मार्गदर्शनाखाली म्हणा जे शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचे आणि याची इतके आयडिया आहे आणि इतकं चांगलं आहे ना. त्यांचं ब्रेन डेव्हलप होऊ शकतं आणि छान नसतं.